सोलापूर महानगरपालिकेने जुळे सोलापूर हातल्या डी-मार्ट चौक ते विजापूर रोड या दरम्यान जुन्या रस्त्याच्या बाजूला नवीन डांबरी रस्त्याचे काम हाती घेतले आहे। या कामासाठी बुधवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली आहे। एकूण 2 किलोमीटरचे काम 3 कोटी 80 लाखाचे अंदाजपत्रक असून या मार्गावर एकूण 45 झाडे 3 ते 4 झाडांचे पुनर्रोपण करणार आहे। बाकी झाडे आहे तशीच ठेवणार आहेत। सुमारे 35 वीज खांबांचा अडथळा वीज वितरण कंपनीकडून हटवण्याचे काम करणार आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूला चहाच्या टपऱ्या, कार वॉशिंग सेंटर, दुकाने असल्याने 30 पेक्षा जास्त अतिक्रमण या ठिकाणी वाढलं आहे। अतिक्रमण विरोधी पथक आठवडाभर ही कारवाई करणार असून ठेकेदाराची व कामाची तयारी पूर्ण केवळ अतिक्रमण असल्याने कामाला उशीर होत आहे। रस्त्याच्या कामात कुमटेकर हॉस्पिटल जवळ बस स्टॉपचा अडथळा देखील असून हा बस स्टॉप लवकरच स्थलांतरित करण्यात येणार आहे। महापालिकेच्या विकास आराखड्यात डी-मार्ट चौक ते सावंत चौक ते विजापूर रोड या 30 मीटर रस्त्याचा समावेश आहे। सध्या 6 ते 6.5 मीटरचा डांबरी रस्ता उपलब्ध असून हा रस्ताही खराब झालाय। पालिकेने राष्ट्रीय स्वच्छ वायू योजनेतून या रस्त्याचे काही ठिकाणी काँक्रिटीकरण आणि मुरमीकरण करण्याचा निर्णय घेतला होता। या कामाच्या अंदाजपत्रकावरून वाद झालं। दरम्यान भाजपचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी या अंदाजपत्रकात बदल करायला लावून सरसकट डांबरी रस्ता करण्याची सूचना केली आहे। त्यानुसार मतदार यश कन्स्ट्रक्शन कंपनीला डांबरीकरणाची वर्क ऑर्डर देण्यात आल्याने रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। दरम्यान या ठिकाणी एकूण 2 किलोमीटरचे काम असणार असून दुपदरी मार्ग उपलब्ध आता नागरिकांना होणार आहे।